की बाबा सिद्दीकीच्या मर्डर केसमध्ये वेपन जे आणले गेले वेगवेगळ्या माणसांनी वेपन आणले, वेपन हँडओव्हर केले वेगळ्या माणसांनी आणि मग फायरिंग वेगळ्या माणसांनी केलं. वेपन चांगल्या पद्धतीने आलं एकदम की सोफिस्टिकेटेड वेपन आले, आपले गावठी कट्टे नव्हते त्याच्यामध्ये. अशा पद्धतीचं हे सिंडिकेट जे चालवलं जातं की तुमची जशी मोठी कंपनी जशी चालवली जाते त्या ठिकाणी HR असतो, CEO असतो, तुमच्या खाली सुपरवायझर असतो, त्याच पद्धतीने यांचं सुद्धा नेटवर्क असतं. आणि आजकाल तर त्यांनी CN सारखे फायनान्शियल ऍडवायझर ठेवले की म्हणजे असं नाही की आपण समजतो तेवढं ती गोष्ट चालवणं पण सोपं नाही. अशा पद्धतीने हे वाढत वाढत जातं आणि मग त्यातनं मग ही लिंक लागत जाते आणि मग त्यातनं हा शूटर वेगळे असतात, प्लॅन करणारा वेगळा असतो, टार्गेट ठरवणारा वेगळा असतो आणि मग त्याची पब्लिसिटी कशी होईल ह्यासाठी सुद्धा एजन्सीज आहेत. कारण त्यातून ग्लॅमर प्राप्त होतं, त्यातून तुमचं वर्चस्व दहशत दिसून येतो, दहशत वाढते, नाव सगळ्यांपर्यंत पोहोचवतं. आणि तिसरी गोष्ट की पोलीस जास्तीत जास्त काय करणार आहेत, एन्काउंटर करतील. ह्यांच्याकडे 100 लोकातले 10 लोकांचं एन्काउंटर झालं यांना फरक नाही पडत. त्या 10 लोकांच्या बदल्यात परत लगेच त्यांना 50 लोक तयार असतात. म्हणून पोलिसांच्या अगेन्स्ट कधी हे जात नाहीत अशा केसेसमध्ये. कुठलाही गँगस्टर जर बघितलं तुम्ही, फार रेअरली अशा एखाद दुसरी केस दिसेल तुम्हाला की ज्यातनं पोलिसांच्या अगेन्स्टमध्ये क्रिमिनल म्हणजे गँगस्टर जे केलेले, टेररिस्ट एक वेळ जातील पण गँगस्टर नक्षलीत जातील, परंतु गँगस्टर कधीही पोलिसांच्या अगेन्स्ट का जात नाही की त्यांना ढिगाणी लोक मिळत असतात आणि त्याच्यामुळे त्यांना पोलिसांची वैयक्तिक ते काहीच त्याच्यामध्ये दुश्मनी ठेवत नाही. पण आता हे झालं त्यांचं नेटवर्क, त्यांचं नेक्सस किंवा त्यांचं सिंडिकेट याच्याबद्दल. पण टार्गेटच्या संदर्भात म्हणजे आता टार्गेट तुम्ही ज्याचं नाव घेतलं तर सिद्धू मुसेवाला, हा एक सिंगर झाला. त्याच्यानंतर आता बाबा सिद्दीकी काय तर मग सलमानचा मित्र असं आपण म्हणू शकतो. ते कारण दिलं जातं कधी कधी पडद्यामागचं कारण लवकर बाहेर येत नाही. की कदाचित बाबा सिद्दीकीच्या मर्डर केसमध्ये सलमानचा दोस्त म्हणून सलमानचे तर अजून 100 दोस्त आहेत, त्यांना का नाही मारलं. मग बाबा सिद्दीकीच्या केसमध्ये एक थोडा वेगळा अँगल असू शकतो. त्याच्यामध्ये पॉलिटिकल पासून ते बिझनेस अँगल पर्यंत कुठलाही अँगल त्या ठिकाणी असू शकतो. आता बाबा सिद्दीकी तर मी ज्यावेळेस खार पोलीस स्टेशनला PSI म्हणून होतो त्यावेळेस तो पहिला नगरसेवक तिथनं निवडून आलेला. आता त्यावेळेचा बाबा सिद्दीकी सगळ्यांना माहिती आहे आणि त्याच पुढे आज बाबा सिद्दीकी एवढा मोठा होत गेला हे न बघवणारे पण लोक खूप आहेत. मग तो कसा मोठा होत गेला, त्याच्या बिझनेस रायव्हली काय होत्या का, काय त्याच्या मुलांनीच काहीतरी ऑब्जेक्शन घेतलेले आहेत, काहीतरी शंका त्याच्यामध्ये घेतलेल्या आहेत. अशा पद्धतीचे जे असतं टार्गेट आणि जे आता रिअल रिझन. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.